नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा ठरणार आहे. कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे असे व्यक्तिमत्व बनवा की जळणारे सुद्धा तुमचा आदर करतील. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आज आपण पॉवर सायकोलॉजीच्या मदतीने अशा काही गोष्टी शिकणार आहोत ज्यामुळे लोक फक्त तुमचा आदरच करणार नाही तर तुमच्याबद्दल चुकीचे बोलताना 100 वेळा विचार करते. कल्पना करा की तुम्ही एका भरलेल्या खोलीत प्रवेश करता आणि अचानक तिथला गदारोळ थांबतो. तुमच्याकडे कोणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला ओरडावं लागत नाही, स्वतःचे कौतुक करावे लागत नाही की कोणासमोर हात पसरावे लागत नाही. लोक आपोआप तुमच्यासाठी जागा मोकळी करतात. तुमचे मित्र तुमचा आदर करतातच, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमचे शत्रू किंवा तुमच्यावर जळणारे लोक सुद्धा मनातल्या मनात तुमची भीती बाळगून असतात आणि समोर आल्यावर झुकून बोलतात. हे कसं शक्य आहे? बहुतेकांना वाटतं की आदर मिळवण्यासाठी पैसा, पद किंवा खूप बोलण्याची गरज असते, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. आज आपण अशा एका मानसिकतेबद्दल आणि व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत जे एकदा तुम्ही आत्मसात केलं की लोकांच्या नजरा तुमच्याकडे बघताना बदलतील. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर हा तुमच्या अस्तित्वाचा आरसा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला हलक्यात घेतात, तुमच्या पाठीमागे तुमची चेष्टा करतात, तर आजचा हा प्रवास तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ते जुने तुम्ही उरणार नाही. चला तर मग सुरुवात करूया एका अशा व्यक्तिमत्वाच्या प्रवासाला जिथे जळणारे सुद्धा तुमचा आदर करतो. आता बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण तर सर्वांशी चांगलं वागतो, तरीही लोक आपल्याला किंमत का देत नाही, नेमकं चुकतंय कुठे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या मुळाशी जावं लागेल, जिथे रिस्पेक्ट का मिळत नाही याची खरी कारणं दडलेली आहेत. माणसाला आदर का मिळत नाही याचे सर्वात मोठं कारण म्हणजे अति उपलब्धता. आपण नेहमी विचार करतो की जर आपण लोकांच्या कामाला धावून गेलो, त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान दिला, तर ते आपला आदर करतील. पण मानसशास्त्र सांगतं की जी वस्तू सहज उपलब्ध असते तिची किंमत शून्य असते. जेव्हा तुम्ही कोणासाठीही कधीही आणि कुठेही तयार असता, त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची एक प्रतिमा तयार होते, ती म्हणजे हा माणूस रिकामा आहे. दुसरं कारण म्हणजे स्वतःबद्दलची साशंकता. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर जगाकडून ती अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. आपण अनेकदा लोकांच्या नजरेत चांगलं बनण्याच्या नादात स्वतःच्या गरजांचा बळी देतो. लोक आपल्याला हलक्यात घेतात कारण आपण त्यांना तशी परवानगी दिलेली असते. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा आवाज आणि तुमचे विचार जर डळमळीत असते तर जग तुम्हाला कधीच गांभीर्याने घेणार नाही. आदर हा मागून मिळत नाही, तो आपल्या वागण्यातून कमावला जातो. पण एकदा का आपल्याला हे कळलं की लोक आपल्याला हलक्यात घेतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही लोक तर असे आहेत जे केवळ आपल्याला त्रास देण्यासाठी तपलेले असतात. मग हे लोक नेमके कोण असतात आणि त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं असतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला जळणाऱ्या माणसाचं मानसशास्त्र समजून घ्यावं लागेल. जळणारी माणसं वाईट नसतात, तर ती असुरक्षित असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर जळते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांच्याकडे नाही किंवा जी मिळवण्याची त्यांची लायकी नाही. जळणाचं मानसशास्त्र हे कमकुवतपणावर आधारित असतं. त्यांना तुमची प्रगती बघवत नाही, कारण तुमची प्रगती त्यांना त्यांच्या अपयशाची जाणीव करून देते. ही माणसं तुमच्या पाठीमागे अफवा पसरवतील, तुमच्या चुका काढतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही तुमच्यापेक्षा वर असणाऱ्या माणसावर जळत नाही. लोक नेहमी त्यांच्यावरच जळतात ज्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे जर लोक तुमच्यावर जळत असतील तर समजा तुम्ही योग्य वाटेवर आहात. तुमचा आदर वाढवण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी भांडायची गरज नाही. फक्त तुमचे शिखर इतकं उंच करा की त्यांना मान वर करून पाहताना सुद्धा त्रास होईल. आता हे झालं जळणाऱ्या लोकांचं, पण त्यांना आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखायचं कसं? त्यांना आपली शांतता भंग करण्यापासून थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याभोवती एक भिंत उभी करावी लागेल, ज्याला आपण बाउंड्रीज किंवा व्यक्तिमत्व घडवण्याची सुरुवात म्हणू शकतो. ज्या घराला कुंपण नसतं तिथे कोणी शिरतं आणि कचरा टाकून जातं. तुमच्या आयुष्याचं ही तसंच आहे. बाउंड्रीज म्हणजे तुमच्या आयुष्यातील मर्यादा. जोपर्यंत तुम्ही लोकांना सांगत नाही की तुमची मर्यादा काय आहे, तोपर्यंत ते तुमच्या आत्मसन्मानाचा फुटबॉल करतील. आदर मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे नाही म्हणायला शिकणं. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर स्पष्टपणे नकार द्या. सुरुवातीला लोकांना वाटे तुम्ही गर्विष्ठ झाला आहात, पण हळूहळू त्यांना समजेल की तुमची एक स्वतःची मूल्य आहे. स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा आखता तेव्हा लोक तुमच्याशी बोलताना विचार करून बोलतात. मर्यादा असणं म्हणजे लोकांपासून दूर जाणं नव्हे, तर स्वतःला सुरक्षित ठेवणं होय. एकदा मर्यादा स्पष्ट झाल्या की तुमचं वजन तुमच्या शब्दातून दिसायला हवं, कारण तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्ही काय आणि कसं बोलता यावर ठरतं. म्हणूनच पुढचा महत्वाचा नियम आहे, कमी बोला पण वजनदार बोला. शब्दाचा वापर हा तलवारी सारखा असावा.
जी व्यक्ती सतत बडबड करते तिच्या शब्दांची किंमत कमी होते. विचार करा, एखादा पाण्याचा नळ सतत वाहत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा पाणी दुर्मिळ असतं तेव्हा आपण थेंबा थेंबाची किंमत करतो. तुमचं बोलणं सुद्धा असंच असावं. समोरच्याचं पूर्ण ऐकून घ्या आणि मगच तुमचं मत मांडा. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी जास्त उत्सुक असतात. तुमच्या शब्दांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास असू द्या. जे बोलायचं आहे ते थेट बोला, शब्दांचा खेळ करू नका. जेव्हा तुमचे शब्द मोजके पण अर्थपूर्ण असतात तेव्हा जळणारे लोक सुद्धा तुमचे शब्द खोडून काढायला घाबरतात. मित्रांनो, इथपर्यंत तर आपण फक्त सुरुवात केली आहे, पण खरा खेळ तर आता पुढे सुरू होणार आहे. तुमच्या शांततेत अशी कोणती ताकद दडलेली आहे जी समोरच्याला घाम फोडू शकते, आणि अशी कोणती चूक आहे जी तुमच्या सर्व वजात एका क्षणात शून्य करू शकते. हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अतिशय महत्वाचा आहे, कारण तिथेच तुमच्या खऱ्या पॉवरची ओळख होणार आहे. समोरच्याला घाम फोडण्यासाठी आपल्याला आधी स्वतःच्या अंतर्गत जगावर विजय मिळवावा लागेल, आणि तो विजय मिळतो जेव्हा आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवतो, कारण तिथेच आदराची मुळं दडलेली असतात. ज्या व्यक्तीला त्यांच्या भावना नियंत्रित करता येत नाहीत त्याला कोणीही नियंत्रित करू शकतं. जर कोणी तुम्हाला चिडवलं आणि तुम्ही लगेच चिडलात तर याचा अर्थ तुमच्या रिमोट कंट्रोल समोरच्याच्या हातात आहे. अगर अशा व्यक्तीचा केला जातो जी संकटात किंवा अपमानाचे बळी शांत राहू शकते. तुमचं रागावरचं नियंत्रण हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा कोणी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त त्यांच्या डोळ्यात शांतपणे बघा. तुमची शांतता समोरच्याला अस्वस्थ करेल. भावनांच्या आहारी जाऊन घडलेले निर्णय नेहमीच चुकीचे असतात. स्वतःला इतकं स्थिर बनवा की जगातील कोणतीही वादळ तुमच्या मनाची शांती हिरावून घेऊ शकणार नाही. अशा वेळी जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आपली सर्वात मोठी ताकद तेव्हाच दिसते जेव्हा आपण प्रतिक्रिया देणं थांबवतो, कारण तुमची शांतता हीच खरी ताकद आहे. अनेकदा आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप स्पष्टीकरण देतो. मी असं का केलं किंवा मी चुकीचा नाही हे सांगण्याची गरज त्यांनाच भासते ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो. तुमची कृती तुमच्या शब्दांपेक्षा जोरात बोलू द्या. जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा शांत राहा. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जळणाऱ्या लोकांना तुमच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा नसते, जेणेकरून ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणू शकतील. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणे थांबवता तेव्हा तुम्ही खेळाचे नियम बदलून टाकता. शांतता ही कमकुवतपणा नसून ते एक डोमिनन्स आहे. नोंद बाळगणारा माणूस सर्वात जास्त धोकादायक आणि आदरणीय असतो, कारण कोणालाच माहित नसतं की त्याच्या डोक्यात काय चालले. या सगळ्या शांततेचा आणि शक्तीचा उगम एकाच ठिकाणावर होतो, आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःला किती किंमत देता. म्हणूनच दुसऱ्यांनी तुमची किंमत करण्याआधी तुम्हाला तुमची स्वतःची किंमत स्वतः ठरवावी लागेल. जग तुम्हाला तीच किंमत देतं जी तुम्ही स्वतःला देता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीच नाही आहात तर जग तुमच्यावर पाय घेऊन पुढे जाईल. स्वतःच्या गुणांची ओळख करून घ्या. तुम्ही जे काही आहात त्याबद्दल अभिमान बाळगा. स्वतःच्या कमतरता मान्य करा, पण त्यात अडकून पडू नका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे होता तेव्हा इतरांच्या नजरेत मोठे होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. तुमची स्पर्धा फक्त काळच्या स्वतःशी असली पाहिजे. तुमचं अस्तित्व हे कोणाच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नसावं. जेव्हा तुमची सेल्फ वर्थ वाढते तेव्हा तुमची चालण्याची पद्धत, बोलण्याचा ढब आणि पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जो समोरच्याला तुमचा आदर करायला भाग पाडतो. पण थांबा, ही तर फक्त वैयक्तिक बदल आहे. जगात वावरताना असा कोणता अदृश्य दरारा असतो जो लोकांच्या मनावर राज्य करतो. लोक तुम्हाला सिरियसली का घेत नाहीत आणि ते घेण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल. पुढच्या 3 भागात मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. आता हे सर्व बदल करून तुमचा ऑरा किंवा प्रभाव निर्माण व्हायचा असेल तर तुमच्या वागण्यात सातत्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच जाणून घ्याव्या, सातत्य म्हणजे तुमचा ऑरा तयार होण्याचा खरं गुपित. एक दिवसाचा बदल कोणालाच प्रभावित करत नाही. तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या सवयीमधून बनतं. जर तुम्ही आज शांत राहिलात पण उद्या पुन्हा चिडला तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाहीत. तुमच्या वागण्यात सातत्य असू द्या. तुमचा ऑरा म्हणजे तुमच्या भोवतीचं हे अदृश्य वलय जे तुमच्या शिस्तूतून तयार होतं. दिलेला शब्द पाळणं, वेळेवर पोहोचणं आणि स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहणं या गोष्टीमुळे तुमचा दरारा निर्माण होतो. जेव्हा लोकांना खात्री असते की हा माणूस आपल्या शब्दाला जागणार आहे तेव्हा त्यांचा विश्वास आणि आदर आपोआप वाढतो. सातत्य तुमच्या व्यक्तिमत्वाला धार चढवतं. एकदा का तुम्ही शिस्त लावून घेतली की बाहेरच्या जगाचा तुमच्यावर काय परिणाम होतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. मग लोक काय बोलतात त्याचा प्रभाव स्वतःवर कमी कसा करायचा हे आता आपण पाहूया. लोकांचं काम आहे बोलणं, पण त्या शब्दांना आपल्या मनात घर करून घ्यायचं की नाही हे आपल्या हातात आहे. विचार करा, कोणी अनोळखी माणसाने तुम्हाला रस्त्यात मूर्ख म्हटलं तर तुम्ही दिवसभर रडत बसाल का? नाही. मग तुमच्या ओळखीच्या लोकांच्या शब्दांना इतकं महत्व का देतात? लोक तुमच्या बद्दल जे बोलतात ते त्यांच्या मानसिकतेचं दर्शन असतं, तुमचं नाही. जेव्हा तुम्ही लोकांच्या मतावर तुमचं सुख दुःख अवलंबून ठेवणं थांबवता
तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. तो काय बोलतील या भीतीतून बाहेर पडलेली व्यक्ती सर्वात जास्त शक्तिशाली असते. तुमचं ध्येय इतकं मोठं ठेवा की लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. अशी निडर वृत्ती आल्यानंतर तुमच्या वागण्या बोलण्यातच एक वेगळाच रुबाब निर्माण होतो, ज्याला आपण काम डोमेन्स म्हणतो. जिथे न बोलता सुद्धा तुमचा दरारा निर्माण होतोय. काम डोमेन्स म्हणजे शांत राहून आपलं वर्चस्व सिद्ध करणं. हे वाघासारखं असतं. वाघ जंगलात ओरडत फिरत नाही, पण त्याच्या चालण्यात एक जरब असते. त्यांची बॉडी लँग्वेज यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. ताट उभे राहा, लोकांशी बोलताना नजरेला नजर देऊन बोला आणि विनाकारण हातवारे करणं टाळा. तुमची हालचाल संत पण निश्चित असावी. जेव्हा तुम्ही शांतपणे एखाद्या ठिकाणी बसता किंवा चालता, तेव्हा तुम्ही एक संदेश देता की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नियंत्रणात आहात. गोंधळलेला माणूस कधीच कोणावर प्रभाव टाकू शकत नाही. तुमची शांतता आणि संयम समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक अनामिक भीती आणि आदर निर्माण करतो. आणि जेव्हा हा संयम तुमच्या व्यक्तिमत्वात मुरतो, तेव्हा लोक तुम्हाला खऱ्या अर्थाने सिरियस घ्यायला लागतात. पण ते नक्की कधी घडतं? लोक तुम्हाला तेव्हा सिरियस घेतात जेव्हा त्यांना जाणवतं की तुम्ही तुमच्या कामाबद्दल आणि स्वतःबद्दल गंभीर आहात. जर तुम्ही स्वतःच्या शब्दांची किंमत ठेवत नसाल तर जग ती का ठेवेल? जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी कष्ट घेता, स्वतःला शिस्त लावता आणि कोणाच्याही दबावाखाली न येता आपले निर्णय घेता, तेव्हा जगाला समजतं की हा माणूस खेळण्यासारखा नाही. तुमच्या प्रगतीचा आलेख जेव्हा वर जातो, तेव्हा तुमचे विरोधक सुद्धा शांत होतात. यश हे सर्वात मोठं उत्तर आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सिद्ध करा, त्या दिवशी तुम्हाला आदर मागावा लागणार नाही, तो तुमच्याकडे चालत येईल. मित्रांनो, आदर मिळवणं ही काही जादू नाही, तर तो एक प्रवास आहे स्वतःला घडवण्याचा. लक्षात ठेवा, जळणारे लोक नेहमीच असतील, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे आहात. पण तुमचं व्यक्तिमत्व इतकं कणखर बनवा की त्यांच्या जळण्याचं रूपांतर आदरात झालं पाहिजे. स्वतःचा आदर करा, मर्यादा पाळा आणि शांत राहून तुमचं साम्राज्य उभं करा. आजच्या या गोष्टी जर तुम्हाला पटल्या असतील आणि तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल होणार असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, तुम्ही खास आहात आणि तुमची शक्ती तुमच्या हातच आहे. भेटूया पुढच्या अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःला ओळखा आणि स्वतःला सिद्ध करा. धन्यवाद.